सेम डे 20 जानेवारी इव्हिनिंगला आम्ही कॉफी आणि काही ड्रायफ्रूट्स खाल्ले जे होममेड होते. त्यानंतर काही तासाभरात 9 वाजता आम्ही मिस्टर सिंग हवेली या धाब्यावरती आलो, म्हणजे हॉटेलमध्ये, जे अंबाला इथे होते आणि वाईब्स खूप पॉझिटिव्ह होत्या. जेवणाची टेस्ट आणि पंजाबी लोक, वाव, जस्ट वाव. त्यानंतर सेम नाईटला वेडकेशन या हॉटेलमध्ये आमचा स्टे होता. सो दिस इज द प्लेस. डे 2ला 900 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर नाव डे 3 21 जानेवारी आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि फायनली आम्ही आता मनालीसाठी निघालेलो आहोत. सगळे हॉटेल्स 3 and 4 स्टारच होते, त्यामुळे हॉटेलचा स्टाफ आणि सर्विस बेस्टच भेटली आम्हाला. सकाळी 8 वाजता चेकआउट केल्यानंतर बाहेरील व्ह्यू खूप जास्त थंडी होते. नाव वी आर इन पंजाब. फर्स्ट टनल ऑफ हिमाचल. फायनली हिमाचल प्रदेशमध्ये एंटर करत आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सेम डे 20 जानेवारी इव्हिनिंगला आम्ही कॉफी आणि काही ड्रायफ्रूट्स खाल्ले जे होममेड होते. त्यानंतर काही तासाभरात 9 वाजता आम्ही मिस्टर सिंग हवेली या धाब्यावरती आलो, म्हणजे हॉटेलमध्ये, जे अंबाला इथे होते आणि वाईब्स खूप पॉझिटिव्ह होत्या. जेवणाची टेस्ट आणि पंजाबी लोक, वाव, जस्ट वाव. त्यानंतर सेम नाईटला वेडकेशन या हॉटेलमध्ये आमचा स्टे होता. सो दिस इज द प्लेस. डे 2ला 900 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर नाव डे 3 21 जानेवारी आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि फायनली आम्ही आता मनालीसाठी निघालेलो आहोत. सगळे हॉटेल्स 3 and 4 स्टारच होते, त्यामुळे हॉटेलचा स्टाफ आणि सर्विस बेस्टच भेटली आम्हाला. सकाळी 8 वाजता चेकआउट केल्यानंतर बाहेरील व्ह्यू खूप जास्त थंडी होते. नाव वी आर इन पंजाब. फर्स्ट टनल ऑफ हिमाचल. फायनली हिमाचल प्रदेशमध्ये एंटर करत आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सेम डे 20 जानेवारी इव्हिनिंगला आम्ही कॉफी आणि काही ड्रायफ्रूट्स खाल्ले जे होममेड होते. त्यानंतर काही तासाभरात 9 वाजता आम्ही मिस्टर सिंग हवेली या धाब्यावर